नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील उमरखेड येथील शेतकरी राजेंद्र गणपत पाटील यांनी निर्मल सीड्स कंपनीच्या वांग्याच्या बियाणांबाबत तक्रार केली आहे. त्यांनी कंपनीचे निर्मल 1214 वाणाचे बियाणे 0.80 हेक्टर क्षेत्रात लावले होते. मात्र बियाणांपासून अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने मोठे नुकसान झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. बियाणे लागवड आणि इतर खर्चाचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. वांग्याचे रोपाचे बियाणं खराब आणि निकृष्ट दर्जाचे दिले असल्याने सदरील शेतकऱ्यांनी आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे की सदर काका हे आमराडे येथे काका तुमचं नाव आणि ते सांगा तुम्ही. राजेंद्र गणपत पाटील आमराड. वांग्याचं बियाणं खराब ते वांगीन म्हणून दिलंच नाही. आता वांगीन म्हणून मागितलं होतं ते वांगीन म्हणून दिलंच नाही त्यांनी. ते तो प्लॉट फेल झालेला आहे. ते बियाणं पुरं वांगं बी म्हणता येत नाही, पुरं वांगीन बी म्हणता येत नाही. ते पिवळं होतं आहे, 4 दिवसात पुरं ते पिवळं होतं आहे. मग त्याच्यानंतर परत बी आहे त्याच्यामुळे आपला लाभ झालेला आहे त्याचा. सदरील कंपनी ही निर्मल सीड्स आहे. या कंपनीने निर्मल सीड्सने राष्ट्रीय लेवलला पुरस्कार प्राप्त करते खानदेशमधून. आम्ही स्वागत करतो निर्मल सीड्सचे. आणि बालाजी रोपवाटिका बोरीस यांच्याकडून निर्मल सीड्स कंपनीचं बियाणं रोपवाटिकाचे 4600 रोपं त्यांनी घेतले वांग्याचे. ते रोपं त्यांनी लागवड केल्यामुळे त्यांचं झालेलं नुकसानीचं पंचनामा झाला. पंचनामा होऊनही सदर कंपनी आणि नर्सरी जे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जिथं पडेल तिथं न्याय मागा. आता शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी फक्त जिल्हाधिकारी कृषी विभाग हे 2च दरवाजे आहेत. हे 2 दरवाज्यांवर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जर झालेल्या नुकसानीवर शेतकऱ्यांच्या प्रती कुठलाच कायदा केलेला नाही. कारण की कायदा केला असता तर त्यांना शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असते. त्यांचं असं म्हणणं की 10 प्लॉटमधून 1 प्लॉट खराब झाला की आम्ही भरपाई देऊ शकत नाही. आता नैसर्गिक आपत्ती म्हणा, काही कीटकनाशक म्हणा, काही त्यांच्या जर्मिनेशनमध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल, हा त्या कंपनीचा रोपवाटिकाचा संबंध आहे. सदरील शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कायदा नसल्याने आजचे आपले जे कृषी मंत्री आहेत यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही म्हणून कंपनीवर गुन्हे दाखल केलेत. पण जळगाव खानदेशमधील धुळ्यामधील शेतकऱ्यांवर अन्याय झाला की कायदेच नसल्यामुळे कुठल्या आधारे अधिकारी काय नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करणार आहेत. त्यांचंही म्हणणं असे आहे की कायदा नसल्यामुळे आम्हाला सदरील शेतकऱ्याला न्याय मिळवता येत नाही. मग याच्यात जर देशाला स्वातंत्र्य मिळून आपला कृषीप्रधान देश असूनही जर शेतकऱ्यांप्रती कायदा नसेल तर याला जबाबदार कोण? या जबाबदारीला राज्य शासनाचे कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत. कारण की शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायला पाहिजे? न्याय जर भेटत नसेल, आज हे जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेत, जर उद्या परवा 8-10 दिवसात जर कंपनी निर्मल सीड्स आणि बालाजी रोपवाटिका यांनी दोघांनी मिळून सदरील शेतकऱ्याला न्याय देण्याची तत्परता दाखवली, अन्यथा तत्परता दाखवत नसतील तर याच्या पुढे इथं बिडार आंदोलन कृषी विभागाच्या जवळ करतील. वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.